नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं योजना मास्टर मराठी या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपण TRTIच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आलेलो आहोत आणि त्यावरती एक अपडेट आलेला आहे, अपडेट बँक डिटेल। आणि त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि आतापर्यंत जर चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर आता सबस्क्राइब करून घ्या अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी। आता तुम्हाला काय करायचं आहे, फक्त कॅन्डिडेट लॉगिनला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली तुम्ही जो फॉर्म भरताना ईमेल ID दिला होता, पासवर्ड दिला होता, तो तुम्हाला या ठिकाणी भरायचा आहे आणि कॅप्चा टाकून लॉगिनवरती सिंपली क्लिक करायचं आहे। आपण जसं लॉगिनवरती क्लिक केलं तसं आपण सक्सेसफुली लॉगिन झालेलो आहोत आणि या ठिकाणी आपल्याला आपली प्रोफाईल दाखवली जाईल आणि त्यानंतर आपल्याला एक ऑप्शन दाखवत आहे न्यू म्हणून, अपडेट बँक डिटेल। त्यावरती आपल्याला सिंपली क्लिक करायचं आहे। आपल्याला त्यांनी या ठिकाणी काही माहिती दिलेली आहे, ती माहिती आपल्याला एकदा वाचून घ्यायची आहे, मगच आपल्याला पुढील माहिती भरायची आहे। तर आपल्याला या ठिकाणी काय सांगितलेलं आहे पहा, अपलोड व्हॅलिड बँक डिटेल ओनली। तर आपल्याला या ठिकाणी आपलं स्वतःचं चालू बँक अकाउंट द्यायचं आहे, ज्याला DBT लिंक असेल असं बँक अकाउंट द्या तुम्ही। त्यानंतर दुसरं पहा, वन टाईम अपडेट ओनली, म्हणजे तुम्ही जी माहिती भरणार आहात ती माहिती तुम्हाला एडिट करता येणार नाही, त्यामुळे तुम्ही एकदा माहिती भरलेली चेक करा आणि मगच सबमिट करा। एकदा जर चूक झाली तर ते आपल्याला अपडेट करता येणार नाही, त्यामुळे। त्यानंतर तिसरं पहा, मॅन्डेटरी डॉक्युमेंट अपलोड। यामध्ये तुम्ही बँकेचे पासबुक देऊ शकता किंवा बँकेचे स्टेटमेंट पण देऊ शकता। बँकेच्या पासबुकवरती तुमचं नाव, अकाउंट नंबर आणि IFSC कोड स्पष्ट दिसला पाहिजे, असंच बँक पासबुक तुम्ही अपलोड करा। आणि शेवटचं पहा, जर तुम्ही ब्लर डॉक्युमेंट अपलोड केले तर तुमचं जे काही अर्ज आहे ते रिजेक्ट पण होऊ शकतं, त्यामुळे तुम्ही HD क्वालिटीमध्येच डॉक्युमेंट अपलोड करा बँकेचे पासबुक। आता माहिती कशी भरायची ते पहा, अकाउंट होल्डर नेम टाकायचं आहे तुम्हाला, त्यानंतर बँक अकाउंट नंबर टाकायचा आहे, कन्फर्म बँक अकाउंट नंबर टाकायचा आहे, त्यानंतर IFSC कोड टाकायचा आहे आणि बँक नेम ऑटोमॅटिक येऊन जाईल, ब्रांच पण ऑटोमॅटिक येऊन जाईल आणि ब्रांच ॲड्रेस पण ऑटोमॅटिक येऊन जाणार आहे। अकाउंट होल्डर नेम, बँक अकाउंट नंबर, IFSC कोड टाकताना दोनदा चेक करा, कारण वन टाईम अपडेट असल्यामुळे तुम्हाला ही माहिती एडिट करता येणार नाही, त्यामुळे दोनदा चेक करूनच माहिती अपडेट करा। बँकेचे पासबुक अपलोड करण्यासाठी अपलोड बटनावरती क्लिक करा आणि पासबुक सिलेक्ट करा। या ठिकाणी PDF ॲब्स्ट्रॅक्ट असं दाखवत आहे, म्हणजे आपलं काम झालेलं आहे। पासबुक अपलोड करताना तुम्हाला पासबुकची साईज तुम्हाला 100 KBच्या आत ठेवायची आहे। आता सगळी माहिती व्यवस्थित एकदा चेक करा आणि त्यानंतर अपडेटवरती क्लिक करा आणि IFSCवरती क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह अँड चेंजेसवरती क्लिक करा। आता आपली बँक डिटेल सक्सेसफुली अपडेट झालेली आहे। मित्रांनो, तुम्ही घरी बसल्या अशा प्रकारे बँक डिटेल अपडेट करू शकता। कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू।